आता टाकली आणि काय तुम्ही ऍडजस्ट करा. आता कसे ऍडजस्ट करतो ते सांग मरे. पुढे मोबाईल ऍडजस्ट हटियो मरे रावर येतो नीचे कैसे करेगा मोबाईल लायला आणि कोण ऍडजस्ट करू रावा. तू किती घेता तू घेता लाईव्ह माझी स्टार्ट होली श्री माझ्या स्टार्ट होली लाईव्ह दो वर्षा एक हाथ की सेटिंग क्या हाथ दो सर तुझे अमन क्यों हाथ दो दोन रेडी लाइव चालू होतं चालू आहे लाइव तू भीतर नहीं रखा नहीं इसको लाइव आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता. माझ्याबरोबर आमचे फायनान्स सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरी मिस्टर पुनीत कुमार माझ्याबरोबर आसात. गोंय राज्याचो आर्थीक संकल्प 2022-23 हो आतांच विधानसभेत आम्ही सादर केला आणि तो जवळपास 24,467.40 कोटी इतलो आशिल्लो. महसुलाचो वांटो 17,50 कोटी आशिल्लो. तेतून भांडवलाचो वांटो 7,369.90 कोटी इतलो आशिल्लो आणि आमी सरप्लस बजेट हितून 434.30 कोटी शिल्लकी महसूल बजेट आमी सादर केल्लें. हातूंत मेन कंपोनंट जे आसा हे हेल्थाचें बजेट इन्क्रीज जावन 12.86% आमी हेल्थाचें बजेट वाडयलां. टर्शरी केअर सेंटर हे बांबोळे आणि त्याच बरोबर DM एंड MCH सारकिले कोर्सीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हांगासर आमी गोवा मेडिकल कॉलेजीत सुरवात करता. कार्डियक लॅब न्यूरो सर्जरी सावथ गोवा हॉस्पिटलान आमी सुरवात करता. 2 क्रिटिकल केअर ब्लॉक ऑफ 50 बेडेड ईच एट GMC आणि सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हांगा सुरू करता. 2 इंटिग्रेटेड पब्लीक हेल्थ लॅब विथ 141 हेल्थ एंड वेलनेस सेंटर्स हे आमी हेल्थाच्या बाबतीत सुरवात करता. 100 न्यू बेडेड एंड 1 IPHP हॉस्पिटल एक्सपान्शन एंड गोवा डेंटल कॉलेज एक्सपान्शन वर्थ 92 crores. ह्या प्रोजेक्टाक आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडियाची ग्रँट्स मेळटा. त्या खातीर म्हणजे 12.86% इन्क्रीज बजेटाच्याच बरोबर सेंट्रल गव्हर्मेंटाचो शेअर ह्या बजेटात आसा. इतके प्रोजेक्ट सुरू करूंक शक्य आसा. FEAची ब्रांच ऑफिस आमी मडगांव हांगासर सुरवात करता. GSIDCचो कॅपिटल आउटले 372 crores आमी इन्फ्रास्ट्रक्चर कामा खातीर सुरवात करता. मडगांव हांगासर आमी होलसेल फिश मार्केट हे आमी बांदता. PWDच्या वतीन रियल टायम मॉनिटरिंग ऑफ वॉटर सप्लाय सिस्टम सुरवात करता. 5 वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स टू बी प्रपोज टू प्रोवाइडिंग एडिशनल 83 MLD वॉटर आम्ही सुरुवात करता. जायका प्रोजेक्ट ऑफ वर्थ ऑफ ₹1,404.57 crores to be completed by June 2022. One day each water bill issues जे किती आसा तितके रिजॉल्व जातले. आम्ही सिवरेज कनेक्टिविटी increase from the 17% to 28%. नॅशनल हायवे प्रोजेक्ट आमच्या खातीर आमकां केंद्र सरकारा कडल्यान 12,000 कोटी रुपया आतापर्यंत आमकां केंद्र सरकारा कडल्यान मेळ्ळेले आसा. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट पिलारी इरिगेशन प्रोजेक्ट आमी 48,521 स्क्वेअर मीटर ऑफ हेक्टर ऑफ द लँड हाजो गोवन फार्मरांक ताचो फायदो जातलो. फ्लड मिटिगेशन प्रोजेक्ट एट मादई, शापोरा, म्हापसा, खांडेपार रिवर हांगासर आमी इम्प्लिमेंट करता.
Okay. आम्ही to warn and alert about the impending disaster and such as cyclone, tsunami, 38 early warning dissemination center towers have been envisaged along with the coastal line. Community participating program in water harvesting with the assistance of the 80% subsidy हे इन्फोसिस WRD तो एक स्पेशली प्रोजेक्ट असतो. Implementation of the web-based real-time data acquisition and a flood forecasting system and central decision support system ही WRD च्या मार्फत आम्ही सुरुवात करतो. TCPच्या बाबतीत सांगता असताना आम्ही होम लोन इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम फॉर अ पब्लिक सामान्य मनशाक होम लोन घेवपा खातीर सुटसुटीत जावचे आनी ताका इंटरेस्ट सबवेन्शन मेळचे आमी जे डिक्लेअर्ड आमच्या भितर केल्ले मॅनिफेस्टोत ते आमी ते ह्या हेतूंतल्यान आमी सुरवात केला. Expansion of the online building plan approved by the management system. Online issuance of the zoning certificate and NOC. पयली फक्त सिंगल dwelling दिताले ती ऑनलायन आता 500 स्क्वेअर मीटरच्या जागेत ऑनलायन सिस्टमींतल्यान NOC आनी बाकीचे सगळे ताका मेळटले. Technical clearance up to the construction of the 500 square meters approved layouts to the authorized architect empaneled TCPतल्यान करून सुटसुटीत करपाचें थारायलां. PPP सेल आम्ही डिपार्टमेंटान कन्वर्ट करून वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही फुल PPPतल्यान घेतले. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट डिजिटल फेअर मेटर डिवाइस रिएम्बर्समेंट आम्ही सुरवात दिवपाक सुरवात केल्या. फायनान्शियल असिस्टंट रोड एक्सिडेंट विक्टीम आम्ही दिवपाची केल्या. परचेजीस ऑफ द 100 एडिशनल AC इलेक्ट्रिकल बसीस आम्ही दिवपाक ऑलरेडी घेतल्या. आम्ही मॉडर्न बस स्टँड PPP डेफिसियंट पणजी आणि मडगांव घेवपाचो थारायला. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आम्ही वर्किंगान हाडटले आनी आमी कोंकण रेल्वे स्टेशन हे PPP रेजिस्टर करपा खातीर कारण जागो आमचे कडेन आशिल्ल्या सिस्टम कन्वर्ट टू द गुड स्टेशन. सिव्हिल एविएशनच्या बाबतीत आम्ही मोपा एअरपोर्ट 15 ऑगस्ट 2022 सुरुवात जाता. मोपा रोड कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे स्ट्रेंथनिंग जाता. पोर्ट्स अँड रिवर डेलिगेशनच्या थ्रू आम्ही रिज्युव्हनेशन अँड ड्रेजिंग ऑफ द साळ रिवर ही प्रायोरिटी आसा. स्टेट ऑफ द आर्ट टर्मिनल बिल्डिंग ऑफ द कॅप्टन ऑफ पोर्ट ही सुरुवात जाल्ली आसा. अपग्रेडेशन अँड ब्युटिफिकेशन बिल्डिंग फॅसिलिटेशन ऑफ द वेरियस जेटीज आणि रॅम्प्स आसा. फर्स्ट पोल सोलार हायब्रीड इलेक्ट्रिकल ग्रीन बोर्ड ही आमची येता त्या एप्रिलांतल्यान आमी पयली सुरवात करतात. ओके. पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी 33 kV सबस्टेशन एट 2M आणि मांद्रे हे आमी सुरवात करतात. त्याच्याच बरोबर आमी बद्दल सांगत तशें म्हणजे वेगवेगळे कन्वर्शन एक्झिस्टिंग ओवरहेड कंडक्टर अँड हाय करंट कॅपॅसिटी कंडक्टर मेजर 33 kV and 220 kV फीडर्स हाजे खातीर सुरवात करतात. ओके. आम्ही कन्वर्शन ऑफ एक्झिस्टिंग ओवरहेड कंडक्टर इंटू अंडरग्राउंड केबलिंग इन वेरियस मेजर सिटीज. लीव अँड रिन्युएबल एनर्जी 50% सबसिडी आम्ही रूफटॉप कंटिन्यू करता. कॉन्सन्ट्रिक सोलार थर्मल प्लांट इन GMC आजिलो ऑस्पिशियन करता आम्ही. फायनान्शियल असिस्टंट परचेज ऑफ द इलेक्ट्रिकल व्हेकल्स. ओके. फिजिबिलिटी स्टडी रिपोर्ट ऑफ द मायक्रो हायड्रो पॉवर प्रोजेक्ट गोयल जावचो त्या खातीर आमचो भर आसतली. बायोमास ब्रिकेज प्लांट आणि कॅपॅसिटी ऑफ द 20 टन्स हे आम्ही सुरुवात करता. इंडस्ट्रीच्या बाबतीत आम्ही खादी विलेज प्रमोट करता. स्फूर्ती क्लस्टर आम्ही प्रमोट करता. एम्पॅनलमेंट आम्ही एम्प्लॉयमेंट सबसिडी फॉर द कॅश्यू इंडस्ट्री दिता. प्रायम मिनिस्टर फॉर्मलायझेशन ऑफ द मायक्रो फूड प्रोसेसिंग सुरू जावचें हाजे खातीर आमची भर आसतली. फॉर्मेशन ऑफ द लॉजिस्टीक पॉलिसी हाजेर ही नवीन लॉजिस्टीक पॉलिसी आम्ही फॉर्म्युलेट करता. सेंट्रलाइज इन्स्पेक्शन ऑफ द वेरियस इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सीस. ओके. आम्ही आमच्या फॅक्टरीज अँड बॉयलर्स हाच्या मार्फत जे दोन्ही कोर्सीस चलता ते दोन्ही कोर्सीस आम्ही परत एकदा चालू करतले. विच इज अ एसोसिएट फेलो ऑफ इंडस्ट्रियल हेल्थ. दिस इज द वन कोर्स अँड अनादर वन विच इज फॉर द सुपरवायझर वर्किंग इन हॅझार्डस इंडस्ट्री. जी डिमांड खूप आसा हे कोर्सीस आम्ही परत एकदा एवरी इयर सुरू करतले. हँडीक्राफ्ट आम्ही टेक्सटायल हॅझार्डर कुणबी आणि आम्ही क्राफ्ट हे सुरवात करता. क्राफ्ट विलेजी खातीर आमकां 10 crores सेंट्रल गव्हर्मेंटाकडल्यान असिस्टंट मेळ्ळें सांग्या हांगासर आमी सुरवात करता. मायन्साच्या बाबतीत आमी 650 crores ऑफ रुपीज आमकां रेवेन्यू येतलो म्हणजेच आमी मायनिंग कॉर्पोरेशन आनी डंप हाज्या नुसार सुटसुटीत रित्या मायनिंग सुरवात करता. IT हाज्या खातीर आमी एलोकेशन 143.84 crores आमी एलोकेशन ऑफ द बजेट केला.
आणि त्याचबरोबर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणि याच्या मार्फत आम्ही सुरुवात करतले. वायर इंटरनेट स्कीम फॉर द रिमोट स्कूल, स्कुलांक कनेक्टिविटी दिवपाची ह्या स्किमीच्या मार्फत आम्ही सुरुवात केल्ली आसा. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर एट तुवें आम्ही फास्ट ट्रॅक करतले. स्टार्टअप पॉलिसीक एडिशनल बेनिफिट्स फॉर द वुमन एंटरप्रिनर्सांक दितले. इम्प्लिमेंटेशन ऑफ द ई-गव्हर्नन्स आणि ई-HRMS आम्ही गव्हर्मेंटात इम्प्लिमेंट करतले. लेबर अँड एम्प्लॉयमेंट ESI हॉस्पिटल नॉर्थ गोवा ऑलरेडी फंड्स आमचे कडेन अवेलेबल आसा जागे खातीर फाटल्यान उरलेले, विच इज द सेंट्रली फंडेड. ते नॉर्थ गोवान अप्रॉक्सिमेटली इन द थिवी ह्या एरियेत ते ESI हॉस्पिटल ह्या वर्साक सुरवात जातले. दे आर गिविंग न्यू मॅटर्निटी बेनिफिट स्कीम फॉर द प्रायवेट इंडस्ट्रियल वर्कर्स. ओके, स्किल डेव्हलपमेंटान आमी स्किल अपग्रेडेशन रिस्किलिंग फॉर द वुमन यूज करपाचें थारायलां. ITI विल लिंक टू द इंडस्ट्रीज सो दॅट एप्रेंटिसशिप्स आनी बाकीचे सगळे जे आसा हे तितूंतल्यान सुरवात जातली. एनिमल हजबंड्री 100% डेअरी फार्मर्स विल कवर अंडर द किसान क्रेडिट कार्ड. सुरवात केला 24/7 कॉल सेंटर फॉर द नॅशनल एनिमल डिझास्टर कंट्रोल प्लॅन. फिशरीज बजेटरी प्रोविजन 72.41% increase. 100% fishermen will be covered under the Kisan credit card. And a database of the fish dealers and fish vendors they goyat formed जातले. The 10 biofloc units will be the setup for the fish entrepreneurs. सोशल वेलफेअर आम्ही खंयचीच एखादी स्कीम सुद्दां आमची बंद करिना. उलट पेक्षा आम्ही जे पयशे इन्क्रीज करता जे आमच्या हितून म्हटलं ते थोड्या तेंपान म्हणजे सिनियर सिटीजन आणि फॉर द विडो हांची पेन्शन जी आसा ती थोड्या दिसांनी इन्क्रीज जातली. आम्ही जे एश्युरन्स दिल्ले फॉर द एक्सग्रेशिया फायनान्शियल असिस्टन्स फॉर द फॅमिली विक्टीम तांकां आमी सगळे पयशे आसा तिके 2 lakhs रुपीज तांकां मेळटले. ओके, त्याच बरोबर आमी 20 crore इयरमार्क केले. आम्ही मार्जिनलाइज्ड एंड अनऑर्गनायज्ड सेक्टरांतल्या लोकांक तेंच्यांनी फॉर्म भरल्या तेंचे पयशे 5,000 रुपया हे तांकां थोड्या दिसांनी रिलीज जातले. ओके, मुख्यमंत्री देवदर्शन योजना जी आमी चालीक लायिल्ली आसा इतके फॉर्म भरून आयले की 1,000 लोक हे मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेक 1,000 लोकांचे रजिस्ट्रेशन जाले. ती शिर्डी आसतली, बेलंकनी आसतली, हे वचपाक सुरवात जातली. ओके, वुमन एंड चायल्ड आमी सप्लिमेंटरी न्यूट्रिशन परत आसा तशी गृह आधार आणि लाडली लक्ष्मी जर खंयसरूच बंद जावची ना, परत आसा तशी चालू उरतली. ट्रायबल वेलफेअराचो बजेट हो आमी एलोकेशन फ्रॉम द 28.32 crores आणि तेज्या उपरांत फॉर द अदर फेसिलिटीज 45 to 75 crores आणि फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर अँड अदर पर्पज 56.71 crores of rupees वी आर गिवन फॉर द डिपार्टमेंटल. आम्ही ट्रायबल भवन बांधपाक सेपरेटली 10 crores प्रोविजन आणि A40 ट्रायबल रिसर्च सेंटर आणि म्युझियम सुरुवात करता. एड्युकेशनच्या बाबतीत आम्ही सगळ्यात म्हणजे 3,850.98 crores एलोकेशन ऑफ द बजेट फॉर द एड्युकेशन हाच्या खातीर आम्ही केल्ले आसा. आम्ही A40 टू द कोडिंग आणि रोबोटिक हाजेर भर दिला आणि त्याच बरोबर आम्ही सगळ्या स्कुलांतले आमच्या लॅब गव्हर्मेंट स्कूल फर्स्ट एंड एडेड स्कूल हे रिनोवेट आणि अपग्रेड जे आसा हे लॅब करतले. अटल टिंकरिंग लॅब हांकां ह्युमन रिसोर्सूय दिवपाचो आमचो भर आसतलो. सगळ्यात न्यू एड्युकेशन पॉलिसी ही फुडल्या वर्साच्यान इम्प्लिमेंट जातली. रजिस्ट्रेशन ऑफ द प्री प्रायमरी जे आयज पर्यंत जावंक नाशिल्लें तें रजिस्ट्रेशन जावपाक प्री प्रायमरी हाची सुरवात ही गोंयच्यान जातली. हायर एड्युकेशनाच्या बाबतीत मॅसिव ओपन ऑनलायन कोर्सीस हे फर्स्ट टायम गोंयांत सुरवात जाता. वेरियस कोर्सीस हे ऑनलायन सुरवात करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. त्या बरोबर आमचो दिश्टावो आणि बाकीचे सगळे स्पेशली इंटरनॅशनल लॉ युनिव्हर्सिटी विथ हे सुरवात जातले. स्टेट रिसर्च फाउंडेशन आणि त्याचबरोबर स्टेट रिसर्च फाउंडेशन टू बूस्ट द रिसर्च इन एड्युकेशन आणि स्टेट एड्युकेशन टेक्नॉलॉजी फाउंडेशन हे दोन्ही वेगवेगळी सेंटर सुरवात जातली. टेक्निकल एड्युकेशनच्या बाबतीत नीट आपल्या ओन कॅम्पसात मे महिन्यात वता आणि त्याचबरोबर आम्ही DG गिफ्टाच्या मार्फत टेक्निकल एड्युकेशन मॅथमॅटिक्स इंजिनियरिंग डिप्लोमा आम्ही प्रमोट करपा खातीर फुडें व्हरतले. आर्किटेक्ट कॉलेज आणि फार्मसी कॉलेज बांदपाचो आमचो ह्या वर्साचो विचार आसा. DG गिफ्ट स्कीम चालू उरतली. स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स 49.97 crores आम्ही दिल्ले आसा. खेलो इंडिया हे दोन्ही डिस्ट्रिक्टांनी म्हणजे आम्ही पळयता की हॉकी आणि फुटबॉल हाच्या खातीर खेलो इंडियाच्या मार्फत पेडणे आणि फातोर्डा प्रमोट केले वयतले. रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या मार्फत आम्ही नॉर्थ गोवा कलेक्टर बिल्डिंग ही बांदपाक घेतल्या. सेकंड वन आम्ही आपल्या मॅक्झिमम सर्विसीस इन द कलेक्टरेट हे ऑनलायन पद्दतीन दिवपाक आम्ही सुरवात केल्या. त्याचबरोबर पार्टिशन स्पेंडींग जी आसा
की नॉर्थ गोवा कलेक्टर आणि साऊथ गोवा कलेक्टर हे स्पेशली दीस मार्क करून हे सगळे इश्यूज रिजॉल्व करतले. पंचायतीच्या बाबतीत आम्ही सगळी पंचायती डिपार्टमेंटाक 404.13 crores आम्ही अलाव केल्ले आसा. पंच, सरपंच, जिल्हा पंचायत मेंबर्स आणि कावन्सिलर्स हांची सॅलरी एक थोड्या तेंपान रिवायज जावन ती सॅलरी इन्क्रीज जावपाची आसा. कितें ती ठरोवंक ना. रुरल गार्बेज डिस्पोजल स्कीम ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आम्ही इम्प्लिमेंट करता. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो प्रोजेक्ट आम्ही इम्प्लिमेंट करता. टुरिजमच्या बाबतीत 247 crores टुरिजम आम्ही डिपार्टमेंटाक एलोकेट केल्ले आसा. पिलिग्रीम रिज्युमिनेशन स्पेशली रेग्युमेंटेशन हे आम्ही फुडें व्हरता. टुरिस्ट सपोर्ट ट्रेड आणि त्याच बरोबर आम्ही टुरिजम बोर्ड जो फॉर्म केला त्याच्या मार्फत वेरियस नवीन टुरिजम प्रमोशन करपाचे आम्ही भर दिले वयतले. ओके. डायरेक्टर ऑफ द ऑफिशियल लँग्वेज आम्ही एज रुटीनली प्रमोशन आम्ही सुरवात केला. म्युझियमची बिल्डिंग त्याच्या खातीर आमकां 10 crores of rupees गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान एलोकेशन जाला. ओल्ड गोवा एलाच्या विलेजीन आम्ही बांदता. आर्ट अँड कल्चराचे तुमकां सांगलें. आर्काव्ज अँड आर्किओलॉजी हेरिटेज पॉलिसी गव्हर्मेंट फॉर्म करता. ओके. त्याच्या खातीर त्यांची नवीन बिल्डिंग बांदपाची थारायल्या. 20 crores of rupees आम्ही दिवपाचे थारायिल्ले आसा. आणि त्याच बरोबर एनवायरमेंट अँड क्लायमेट चेंज गो वन प्रोजेक्ट बायोडायवर्सिटी नवीन एक आम्ही आधी सुरुवात करपाचो थारायला. आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या अंतर्गत नगर वन तर आम्ही करतात. बट फर्स्ट टाइम आम्ही इको टुरिजम पॉलिसी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या मार्फत आम्ही टू इन्वॉल्व द लोकल पीपल्स and promote the eco tourism near in the reserve forest. हांगासर ह्या पद्धतीचो इको टुरिजम पॉलिसी टुरिजम आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट हेच्या कंबायनली वयतली. ऑपरेशन डिपार्टमेंट एज युजुअल, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी, ॲडव्हर्टाइजमेंट पॉलिसी, पत्रकारांचे सगळे विषय जे आसा पत्रकार कल्याण निधीपासून बाकी या एप्रिलांतल्यान सगळे सुरवात जातले. होम पुलीस बाकीचे सगळे हांचे ग्लोबल गव्हर्नन्स येता बाकी सायन्स अँड टेक्नॉलॉजी रुरल डेव्हलपमेंट SHGs जे आसा हे सगळे आम्ही SHG डेप्युटी रुरल डिपार्टमेंटाच्या मार्फत आम्ही करपाचे ठरयला. त्याचबरोबर आम्ही आर्काव्ज अँड आर्किओलॉजी हाच्या वतीन आम्ही सगळे जे आसा हे परत एकदा रिसर्वे करून लोकेट करपाचे ठरयला. त्याचबरोबर भग्न अवस्थेत आशिल्ली मंदिरां सगळी परत एकदा म्हणजे ही रिबिल्ड आणि रिकन्स्ट्रक्ट करून रिजर्व करप आणि परत एकदा टुरिजमाच्या अंतर्गत गोंयांत सांस्कृतीक टुरिजम सुरू करपाचेर गोंय सरकारचो भर आसतलो. ताच्या खातीर 20 कोटी रुपयाचे वेगळे प्रोविजन सुद्धा जे आसा हे आम्ही केलं. अशा पद्धतीन वेगवेगळ्या ठिकाणी असे जे आर्किओलॉजिकल सायट्स वेगवेगळी सांस्कृतिक स्थळां अशी जी आसा ही परत एकदा रिस्टोर ही केली वयतली. देवळां जी आसा अशा पद्धतीन परत एकदा ही बांदली देवळात असतली की सगळं सीएम हे रेव्हेन्यू सरप्लस बजेट आणि कितले रेव्हेन्यू सरप्लस 436 crores. टोटल रेव्हेन्यू पैकी सॅलरी आणि पेन्शनाचेर कितले % वतले? सॅलरी आणि पेन्शनाचे कितले % वयतले सांगता वयतले विचारता हय. 25.7%. With the salary, wages, pension and gratuity, 25.7%. विल बी ऑन सीएम तुमचे टॅक्स फ्री केला पयलीं ते बिकॉज ऑफ पॅन्डेमिका खातीर तुम्ही मुद्दम लोकांक त्रास जावचे न्हू म्हणून टॅक्स फ्री अशें केला टॅक्स आमकां खंयचो टॅक्स वाडोवपाचो नाशिल्लो ह्या फावटी. नो इन्क्रीज. टॅक्स फ्री न्ही, नो इन्क्रीज इन टॅक्स. Some reforms in revenue enforcement. Enforcement will be या फायनान्शियल इयरात बरें. आजच्या अर्थसंकल्पाची वनलाईन काय सांगाल? आजच्या अर्थसंकल्पाची वनलाईन काय सांगाल? काय स्वयंपूर्ण 2.0 आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन विल बी फोकस. स्वयंपूर्ण गोंय 2.0 ही मोहीम नेटान सुरवात जातली. एम्प्लॉयमेंट जनरेशनाचेर भर दिलो वयतलो. मायनिंग रिस्टार्ट केले वयतले आणि परत एकदा म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेसाच्या बाबतीत सगळ्यो गजाली सुटसुटीत केल्यो वयतल्यो. CM, you spoke about the VRS, 10 crores allocation for VRS. Could you just explain what is? आम्ही VRS स्कीम लॉन्च करपाची आसा. जेंका VRS घेवन वचपाचें आसा तेच्या खातीर 10 crores allocation ऑलरेडी केल्लें आसा. But for whom जे VRS? गव्हर्मेंटात जेंका वचपाचें आहा ते वयतले.
तरुणांक वाव दिवपा खातीर नोकऱ्यांक नवीन तरणाटे येवपाचे जे रिटायरमेंट एजीक पावले आसा जे बरेचशे हेल्थ इश्यूज वेरियस इश्यूज आसा खूब जाणांक सोडून वचपाचे आसता ते सोडून यंग ब्लड शूड कम इन आता ती स्कीम डिझायन जाल्या उपरांत कळटलो CM, when will it start? CM, पण गव्हर्मेंट कोणाक सोडटा ते सीएम तुम्ही म्हणले की एज्युकेशन जे आसा तातूंत कल्चर ट्रेडिशन आनी योगा अशे तीन म्हणले दिस वील बी ओवर हिस्ट्री कल्चर ट्रेडिशन एंड योगा हिस्ट्री ऑफ गोवा इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट सर हेल्थ सेक्टरला गेल्या बजेटपेक्षा 12% वाढ करण्यात आली. So registration of pre-primary is the medium of Yes, instruction. amka tracking of the student is more important. From the pre-primary to the where he is going, what he is doing, that is more So important. medium of instruction. तुका सांगले Pre-primary. pre-primary आम्ही registration करता So GOI revenue leakage, have you identified what was the? identify करता आम्ही. CM, you GOI spoke about a grant rule in for aid is casinos. increasing. So You spoke about a new rule for casinos. Tejas Machine Light. अजून करता फ्रेम केल्या उपरांत So सांगता. What is the GOI rule about? grant. नाही प्री प्रायमरी तुम्ही प्री प्रायमरी रजिस्टर करता तांकां ग्रँटूय दितले मागीर. सध्या आम्ही रजिस्ट्रेशन करता म्हणटा आम्ही ग्रँटाचे विषय करूंक ना. So GOI grant is increasing, so sir, can you just comment on it? What? GOI, Government of India's grant is increasing for substantial. सेंट्रल So double टॅक्साचे engine. सेंट्रल टॅक्साचे केल्या उपरांत Sir, सेंट्रल टॅक्सातल्यान 5,000 crores येतले म्हटलं न्ही. गवर्नमेंट ऑफ so GOI grant is. Yeah, GOI grant. Government Government of India grant. has formulated lot of schemes. So we have to take advantage of all the schemes, all the schemes. Like we have increased the expenditure in smart city, Benjamin. So if we do full expenditure in time, we will get more money. That's how the grant will increase. Sir, one They question already have scheme. Administration has to be very efficient. So double engine like thing. Double engine, na? Of course, double engine sarkar. Normally, when the government presents the budget, the size of the budget is bigger or larger than the previous year. Now, previous year it was 25. No. The previous year it is at 23,000. No, 25,058.65 crore. No. 23. Okay, तुका हे मेळटलो माय book मेळटलो. How the rupee will come and rupee will go. we need to get that. Yeah, you'll get this book. এটা দিতা म्हणतो. PSC, sir. PSC, sir. PSC. After this, PSC. So, apart from health, in what other sectors there is an increase in budget allocation? Also in the power, And education. Highlights ते काय हेजेर घालतलो सर. Last page of this book is there. Just put under this. WhatsApp साइटीचेर घालतलो. So other than this, can you new traffic rules?